प्रयत्न आपण करणार आहोत आणि काल कालचा आपला विषय होता. काल आपण बघितलं की परमेश्वर पापी लोकांना पश्चाताप करायला कशी मदत करतो, हा विषय आपण शिकत आहोत आणि काल त्याचा जो अर्धा भाग आहे तो आपण शिकलो. आणि आपण बघितलं की कशा रीतीने परमेश्वर देवाने कायनाला पश्चाताप करण्याकरता मदत केली. परंतु कायनाने परमेश्वराची जी मदत आहे ती स्वीकारली नाही. आणि हे आपल्याला पाहायला भेटतं की कशाप्रकारे कायनाने जे आहे परमेश्वर देवाने सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, परमेश्वर देवाने सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत. उत्पत्तीचे पुस्तक चौथा अध्याय, चौथा अध्याय आणि त्याच्यामध्ये 3 ते 7 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, तर 7व्या वचनामध्ये परमेश्वर देव हा कायनाशी बोलत आहे, की पहा पाप दाराशी काय आहे टपून आहे आणि त्याचा जो रोष आहे तो तुझ्याकडं आहे. आणि आपण पाहतो, की जर कायनाने परमेश्वर देवाचं ऐकलं असतं त्यावेळेला आणि त्याने आपला जो क्रोध आहे ना, ते जे वचन आहे, ते वचन आपण यावेळेला काढणार आहोत आणि आपण ते वाचणार आहोत. उत्पत्तीचे पुस्तक 4था अध्याय आपण काढू आणि त्या ठिकाणी बघा परमेश्वर देव हा कायनाला काय शिकवत आहे, काय म्हणत आहे पहा. परमेश्वर देव 5वं वचन वाचा. वचन 5, 6 आणि 7. परंतु काईन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काईन फार दुःखी झाला व त्याला फार राग आला. परमेश्वराने काईनाला विचारले, तू का रागावलास? तुझा चेहरा दुःखी का दिसत आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन. परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवून पाहिल. पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस. ओके. आणखीन कोणीतरी वाचायला मदत करा 6 आणि 7 वचन. व्हेरी गुड. तेव्हा परमेश्वर कायनाला म्हणाला, तू का संतापला आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझ्यावर आहे, याकरता तू त्याला दाबात ठेव. आता पहा ह्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर देवाने कायनाला पश्चाताप करण्याकरता जे आहे ती मदत केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की काईन जो आहे अ, कायनाने परमेश्वर देवाचं जर त्यावेळेला ऐकलं असतं, तर मग कायनाकडनं आपला भाऊ हाबेल अ, याचा जो खून आहे तो झाला नसता. परंतु त्या ठिकाणी परमेश्वर देवाचं कायनाने ऐकलं नाही आणि परमेश्वर देवाने 7व्या वचनामध्ये त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं, की पहा दाराशी पाप टपून आहे आणि त्याचा जो रोग आहे तो तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला जे आहे ते दाबात ठेव. आणि जे काही परमेश्वर देवाने कायनाला सांगितलं होतं ते त्याने ऐकणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी त्याने ते ऐकलं नाही. आणि मग आपण पाहतो की कशाप्रकारे पुढं चालून तो आपल्या भावावरती जे आहे ते चालून गेला आणि त्याचा त्याने जे आहे ते खून केला. आणि आपण दुसरा एक व्यक्ती पाहिला होता पवित्र शास्त्रामधून काल, ज्याचं नाव दावीद आहे. आणि दावीद हा देवाच्या मनासारखा होता. आपण पाहिलं प्रेषणांचं जे कृत्य आहे 13वा अध्याय आणि त्याचं जे 12वं वचन आहे, त्या 12व्या वचनामध्ये आपण पाहिलं की दावीद जो आहे हा देवाच्या मनासारखा व्यक्ती होता. आणि इतकं देवाच्या मनासारखा व्यक्ती असूनही दाविदाकडनं पाप जे आहे ते घडलं होतं. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पाप दाविदाकडनं घडलं
हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी अ, लेवियाचे पुस्तक जे आहे 20:10 आणि गणना 35:31 जे आहे त्या ठिकाणी पापाची जी काही शिक्षा आहे या दोन्ही वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटते. परंतु दाविदाकडनं कोणत्या प्रकारचं पाप घडलं होतं याविषयी सविस्तर जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला दुसरं शमूएल 12वा अध्याय आणि 1 ते 14 ही जी वचनं आहे ही ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी प्रामुख्याने कोणत्या प्रकारचं पाप हे दाविदाने केलं होतं. तर पहिलं आपण पाहतो की त्याने व्यभिचार केला आणि त्यानंतर त्याने खून जे आहे अशा प्रकारचे 2 गंभीर पाप त्याने आपल्या जीवनामध्ये केले. आणि लक्ष द्या, ज्यावेळेला हे पाप त्याने केलं त्यावेळेला परमेश्वर देवाने त्याला पश्चात्ताप करण्याकरता जे आहे ते मदत केली. आणि नाथन संदेष्टा जो आहे, त्या नाथन संदेष्टाला आपण पाहतो की दाविदाकडे पाठवण्यात आलं. आणि मी तुम्हाला काल हा होमवर्क दिला होता, की तुम्ही सर्वांनी दुसरे शमूएल याचं 12वा अध्याय आणि 1 ते 14 ही जी वचनं आहे, ही आपण वाचणार आहोत. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे, की काय तुम्ही हे वाचलं का काल? तुम्ही हे वाचलं का? तुम्हाला वाचण्यासाठी सांगितलं होतं आणि याबरोबरच स्तोत्रसंहिता 51 जे आहे हे देखील तुम्हाला वाचण्यासाठी सांगितलं होतं. तर तुम्ही हे वाचलं का चर्च? जर वाचलं नसेल, तर मग आपण दुसरे शमूएल 12वा अध्याय 1 ते 14 वचन आपण वाचणार आहोत. आणि ब्रदर सुभाष आपल्याला हळूवारपणे हा जो शास्त्र भाग आहे तो वाचण्यासाठी मदत करतील. आणि पहा ह्या शास्त्र भागामध्ये कशा प्रकारे दाविदाला ही मदत करण्यात आली आहे हे आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत. प्रत्येकाने आपापलं जे पवित्र शास्त्र आहे ते प्रत्येकाने काढा आणि त्यामध्ये ब्रदर सुभाष वाचतील आणि मग आपण त्याकडे लक्ष देणार आहोत. ब्रदर सुभाष. दुसरं शमूएल 12वा अध्याय 1 ते 14. येस. नाथान दाविदाला ताडण करतो. मग परमेश्वराने नाथानाला दाविदाकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 माणसे राहत होती. त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत माणसांची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबाजवळ एका लहानच्या मेंढराखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले. ती त्याच्याबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पित असे व त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यांसाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरा मेंढरातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब माणसाची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यांसाठी भोजन तयार केले. हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, परमेश्वराच्या जीवताशी शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. त्याने हे कृत्य केले व त्याला काही दयामया वाटली नाही, म्हणून त्याने त्या मेंढीचा चौपट बदला दिला पाहिजे. नाथान दाविदाला म्हणाला, तो मनुष्य तूच आहेस. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुला अभिषेक करून इस्रायलचा राजा केले व तुला शौलाच्या हातून सोडवले. मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या. इस्रायल व यहुदा यांचे घराणे तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते. तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरिया हित्ती यांचा तू तलवारीने घात केला. त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरियाचा अमोन्याचा तलवारीने वध करवलास. तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरिया हित्ती यांची स्त्री आपल्या घरात घातली आहेस. परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझ्या घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन. तुझ्या स्त्रिया तुझ्या देखत तुझ्या शेजाऱ्याला देईन. तो ह्या सूर्या देखत त्याची अब्रू घेईल. तू ते काम गुप्तपणे केलेस, पण मी हे सर्व इस्रायला देखत ह्या सूर्या देखत करीन. दावीद नाथानाला म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दाविदाला म्हणाला, परमेश्वराने तुला पातक दूर केले आहे, तू मरणार नाहीस. तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.
ओके. थँक्यू ब्रदर सुभाष. अ, ह्या ह्या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे परमेश्वर देवाने दाविदाला पश्चाताप करण्याकरता मदत केली आणि दाविदाचं जे पाप आहे हे अतिशय गंभीर होतं. दाविदाने व्यभिचार केलाच होता, परंतु त्याबरोबर दाविदाने अ, खून देखील केला होता आणि अ, ज्या स्त्रीशी दाविदाने व्यभिचार केला होता, तिचं नाव बथशेबा आहे आणि वचन ज्यावेळेला आपण 10 वचन 9 वचन ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या ठिकाणी त्या 9व्या वचनामध्ये हिचे जे पतीचे नाव आहे ते देखील दिलेलं आहे, की हे कृत्य हे कृत्य का केलेस? उरिया हित्ती हे त्याचं नाव आहे. आणि आपण पाहतो ह्या वचनामध्ये, की त्या उरिया हित्तीचा तलवारीने जे आहे ते दावीद राजाने काय केलं होतं? घात केलेला होता. आता बघा, की दावीद हा देवाच्या मनासारखा असा व्यक्ती होता. प्रेषितांचं कृत्य 13 अध्याय आणि 22 वचनानुसार आणि आपण पाहतो, की कशाप्रकारे परमेश्वर देवाने दाविदाचं जे पाप आहे, त्या पापाची जी काही शिक्षा आहे, ती मृत्यूदंड आहे ती शिक्षा. जे काही पाप दाविदाने केलं होतं त्याची जी शिक्षा आहे, ती शिक्षा केवळ आणि केवळ फक्त काय आहे? मृत्यूदंड आहे. कारण मोशेचे नियमशास्त्र पहिले 5 पुस्तकं ज्यावेळेस आपण वाचतो, तर त्या पहिल्या 5 पुस्तकांना नियमशास्त्र असं म्हणतात. तर त्या नियमशास्त्रामध्ये लेवीचं पुस्तक 20वा अध्याय आणि 10वं वचन आणि त्यानंतर गणनाचं पुस्तक 35वा अध्याय आणि 31 वचन जे आहे, ते ह्या दोन्ही वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, की जो व्यभिचार करतो आणि जो खून करतो, तो मृत्यूदंडास काय आहे? पात्र आहे. आणि आपण पाहतो, की दाविदाकडनं हे पाप घडलं होतं आणि हे पाप घडल्यानंतर दावीद हा मृत्यूदंडाच्या शिक्षेकरता जे आहे ते पात्र होता. परंतु आपण पाहतो, की परमेश्वर देवाने कशाप्रकारे दाविदाला जे आहे ते पश्चात्ताप करण्याकरता मदत केली, हे आज आपण ह्या शास्त्र भागातून काय केलेलं आहे आपण वाचलेलं आहे. आता नाथान जो आहे हा संदेश वाहक आहे. संदेश वाहक म्हणजे परमेश्वराचा जो काही संदेश आहे तो तो संदेश माणसापर्यंत माफ करा. परमेश्वराचा जो काही संदेश आहे, तो संदेश माणसापर्यंत घेऊन जाणं अशा प्रकारचं जे काम आहे तो नाथान जो काही भविष्यवक्ता आहे, संदेश आहे तो करत होता. आणि तो दाविदाकडे आला परमेश्वर देवाने त्याला जे आहे दाविदाकडे पाठवलं. ज्यावेळेस आपण 12वा अध्याय 1 वचन वाचतो ना, तर त्या वचनामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, की मग परमेश्वराने नाथान संदेष्टाला दाविदाकडे पाठवलं. का पाठवलं माहिती का? कारण एक छोटीशी जी काही स्टोरी आहे, ती आपल्याला ह्या अध्यायामध्ये पाहायला भेटते. आणि ही स्टोरी ज्यावेळेला दाविदाला सांगण्यात आली, त्या नाथान संदेष्टाकडनं, तर दावीद हा त्यावेळेला राजा होता. आणि त्याने ती स्टोरी जी आहे, ती जी गोष्ट आहे ती ऐकली आणि ऐकल्यानंतर दाविदाला त्या ठिकाणी भयंकर संताप आला, भयंकर राग आला. आणि दावीद त्या ठिकाणी म्हणाला, की ज्याने असं कृत्य केलेलं आहे ना, ज्याने असं काय केलेलं आहे, कृत्य केलंय. बघा वचन 5 आपण ज्यावेळेस वाचतो ना, तर त्या 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हे कृत्य ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला आणि तो नाथान संदेशाला म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले, तो प्राणदंडास पात्र आहे. आता बघा, ह्या ठिकाणी दाविदाला अ, अतिशय भयंकररित्या राग आलेला आहे आणि त्या रागामध्ये तो त्या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने बोलताना आपल्याला दिसत आहे, की ती ही, की ज्या पण व्यक्तीने हे काम केलेलं आहे, तो व्यक्ती मृत्यूदंडास काय आहे? पात्र आहे किंवा मृत्यूदंडाची शिक्षा जी आहे, ती त्याला दिली गेली पाहिजे. आणि आपण पुढे वाचतो, की मग नाथन संदेष्ट जो आहे ना, नाथन संदेष्ट दाविदाला म्हणतो, की तो जो व्यक्ती आहे, ज्याने हे कृत्य केलेलं आहे, तो व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून तो तू आहे. आणि आपण पाहतो, की ह्या ठिकाणी
कशा रीतीने परमेश्वर देवाने दाविदाला काही काही दिलं अभिषेक करून, ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख देखील ह्या वचनांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला मनुष्य पाप करतो, त्यावेळेला त्या पापाचा पश्चाताप त्याने करावा म्हणून परमेश्वर देव हा नेहमी लोकांना जे आहे ते तो मदत करत असतो. उदाहरणार्थ, जर आपल्याकडनं ज्यावेळेला पाप घडतं, पण ज्यावेळेला पाप करतो त्यावेळेला आपल्याला परमेश्वर हा त्या पापाबद्दलचा पश्चाताप करण्याकरता आपल्याला मदत करत असतो. जर त्याने कायनाला मदत केलेली आहे, जर त्याने दाविदाला मदत केलेली आहे, तर मग तो आपल्याला देखील मदत करतो. आणि तो आपल्याला मदत का करतो? तर आपण हा विषय शिकण्याकरता सुरुवात केली होती. तर ह्या विषयाची सुरुवात आपण केली होती ती ही, की कोणाचाही नाश व्हावा अशी परमेश्वराची काही नाहीये, मुळीच इच्छा नाहीये. आपण ते वचन देखील वाचलं होतं. 2 पेत्र 3रा अध्याय आणि त्याचं जे 9 वचन आहे, त्यामध्ये आपल्याला परमेश्वराची इच्छा जी आहे ती दिसून येते. परमेश्वराची इच्छा ही आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी परमेश्वराची काही नाहीये. परमेश्वराची इच्छा नाहीये. तर सगळ्यांनी पश्चाताप करावा अशी त्याची काय आहे? इच्छा आहे. आणि आपण ह्या वचनातून हे शिकत आहोत की जर परमेश्वर देवाने दाविदाला पश्चाताप करण्याकरता मदत केलेली आहे, तर तो आपल्याला देखील पश्चाताप करण्याकरता काय करतो? मदत करतो. आणि लक्ष द्या, ज्यावेळेस आपण स्तोत्र संहिता अध्याय 5 आणि 4 आणि 5 वचन वाचतो ना, तर ह्या वचनांमध्ये आपल्याला जो परमेश्वराचा जो स्वभाव आहे, तो आपल्याला पाहायला भेटतो. आपण हे वचन काढणार आहोत. आपण स्तोत्र संहिता 5वा अध्याय आणि 4 आणि 5 वचन आपण वाचू आणि ह्या वचनामध्ये परमेश्वराचा स्वभाव काय आहे पहा. कारण तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. आता बघा, ह्या वचनामध्ये आपण पाहतो, व्हेरी गुड वा. ह्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वर जो आहे ना, तो तो दुष्टाईची आवड जी आहे ते तो धरत नाही. आणि परमेश्वर देवाला सर्व प्रकारच्या पापाची जी आहे ती घृणा ना घृणा जी आहे ती येत असते. आणि घृणास्पद गोष्टी ज्यावेळेला आपण करतो, त्यावेळेला आपण आपल्यावरती मृत्यूदंड जो आहे तो आपण ओढवून घेत असतो. कारण आपण पाहिलं की ज्यावेळेस आपण ह्या विषयाला सुरुवात केली, तुम्हाला एक चित्र जे आहे ते दाखवण्यात आलं. तर ते चित्र दाखवल्यानंतर तुम्हाला विचारण्यात आलं की तुम्हाला काय वाटत आहे ह्या चित्राला बघून? त्यावेळेस तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या. परंतु एक गोष्ट ज्यावेळेस ब्रदर सुभाष यांनी सांगितलं, ते म्हटलं की पापाचं वेतन जे आहे ते मरण आहे. लक्ष द्या, ज्यावेळेस आपण पाप करतो, त्यावेळेला आपण आपल्या स्वतःवरती जे आहे मरण ओढवून घेत असतो आणि त्या मरणामुळं आपला जो आहे तो नाश हा अ, होण्याच्या अ, होण्याच्या पाहतो की त्या प्रोसेसमध्ये आहे तो नाश. पण देवाची इच्छा ही नाहीये की तुमचा नाश व्हावा. देवाची इच्छा ही नाहीये की आपला नाश व्हावा. तर देवाची इच्छा ही आहे की आपण पश्चात्ताप करावा. पश्चात्ताप हा अ, आपल्याला मदत करतो त्या त्या पापांची देवाकडे क्षमा मागून आपण त्यापासून फिरण्याकरता. आणि देव जो आहे ना, देव ही गोष्ट सर्वांना करण्याकरता काय करतो, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जे आहे ते मदत करत असतो. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःचं उदाहरण जर आपण घेतलं, जर आपण दिवसभरामध्ये पाप करतो, अनेक घृणास्पद गोष्टी ह्या आपण ज्या देवाला आवडत नाही त्या आपण करत असतो. आणि अशा वेळेला परमेश्वर देव हा आपल्याला जे आहे ते पश्चात्ताप करण्याकरता मदत करत असतो. मग तो वचनाच्या द्वारे मदत करत असतो. मग तो अ, आपण ज्यावेळेला पवित्र शास्त्र वाचतो, तर त्या पवित्र शास्त्रातून आपल्याला तो पश्चात्ताप करण्याकरता मदत करत असतो. कधी-कधी ज्यावेळेस आपण देवाचं वचन ऐकतो, त्यावेळेला ते वचन आपल्या जीवनामध्ये काम करतं. तेव्हा आपल्याला पश्चात्ताप करण्याकरता मदत होत असते. अशा अनेक गोष्टी आहेत, की ज्या देव आपल्याला काय करतो, पश्चात्ताप करण्याकरता मदत करत असतो. आणि लक्ष द्या, पण आपण पाहतो, की परमेश्वर देव जो आहे त्याला सर्व प्रकारच्या ज्या अ, घृणा आणणाऱ्या गोष्टी आहेत ना, अ, त्यापासून त्याने
दूर राहावं अशी देवाची माहित आहे की आपण सगळे काय आहोत पापी आहे. कारण पाप कशा प्रकारे माणसामध्ये आलं तर हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आदामाकडे जे आहे ते उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचायला भेटतं आणि वचन सांगतं की एका माणसाच्या आज्ञा उल्लंघनामुळं पापाने जे आहे ते काय झालं प्रवेश केला ना संपूर्ण मानवजातीमध्ये. पापाने काय केलेलं आहे प्रवेश केलेला आहे. आदामामुळे संपूर्ण मानवजातीमध्ये आपण पाहतो की पापाने प्रवेश केलेला आपल्याला पाहायला भेटतं आणि ही गोष्ट देवाला माहिती आहे की आपण सगळे जे आहे ते काय आहोत पापी आहोत आणि मग आपल्यावर प्रेम असल्यामुळं तो पापाविरुद्ध लढायला आपल्याला काय करत असतो नेहमी मदत करत असतो. परमेश्वर हा आपल्यावर फार प्रेम करतो. आपण ज्यावेळेस योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 16वं वचन आपण वाचतो तर त्या 16व्या वचनामध्ये आपल्याला हे प्रामुख्याने पाहायला भेटते की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र काय केला दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक काय व्हावं जीवन प्राप्त व्हावं. आता लक्ष द्या माणसाने पाप केलं आणि त्याचा त्या ठिकाणी नाश निश्चित होता परंतु तो नाश त्याचा होऊ नये म्हणून देवाने योजना तयार केली आणि त्या योजनेअंतर्गत प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या संपूर्ण जगाच्या पापाकरता प्रायचित्त म्हणून वधस्तंभावरती काय केलं त्याने देण्याची एक योजना तयार केली आणि आपण पाहतो की येशू ह्या जगामध्ये आला आणि त्याने आपल्या स्वतःचं जे काही पवित्र रक्त आहे निर्दोष निष्कलंक ते संपूर्ण मानव जातीच्या पापाकरता काय केलं त्यांनी सांडलं आणि लक्ष द्या देव आपल्यावरती प्रेम करतो म्हणून त्याने ही सर्व तरतूद जी आहे ती आपल्याकरता केलेली आहे आणि केवळ येशूच्या रक्तामध्येच पापांची मानव जातीला काय आहे क्षमा आहे. जो कोणी हे कबूल करतो की आकाशात पृथ्वीच्या खाली न येशूच काय आहे प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल करतो अंतःकरणात विश्वास ठेवतो अशा व्यक्तीला देवबाप जो आहे तो पापांची काय करत असतो क्षमा करत असतो. आता लक्ष द्या देवाचं आपल्यावरती काय आहे प्रेम आहे आणि देवाचं आपल्यावरती प्रेम असल्या कारणामुळे देव आपल्याला पापाविरुद्ध लढाई करण्याकरता मदत करतो असतो आणि सर्वात वाईट पाप करणाऱ्या माणसांना सुद्धा तो पश्चाताप करायला आणि त्याच्या जवळ यायला सतत काय करतो माहिती का तो मदत करत असतो. लक्ष द्या सर्वात वाईट पाप करणाऱ्या देखील व्यक्तीला देवबाप जो आहे तो मदत करत असतो की त्याने त्याच्या जवळ जे आहे ते काय करावं यावं आणि ह्या जगामध्ये राहत असताना आपण पाहतो की आपल्याला देखील पश्चाताप करून देवाकडे येण्याची काय आहे गरज आहे. कारण आपण देखील देवाला न आवडणाऱ्या अशा अनेक पापमय गोष्टी काय आहे केलेल्या आहे आणि म्हणून आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट आपल्याला खरंच किती सांत्वन देणारी आहे जेव्हा आपण परमेश्वराच्या धीराच्या आणि क्षमतेच्या गुणांवर विचार करतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला विश्वासू राहायला आणि निश्चित आणखीन जे आहे ते मदत होत असते आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि आपण देवाला हे म्हटलं पाहिजे की देवा जसं तू कायनाला पश्चाताप करण्याकरता मदत केली जसं तू दाविदाला पश्चाताप करण्याकरता मदत केली तसंच मला देखील एक खरा जो पश्चाताप आहे तो करण्याकरता मदत कर आणि ज्या काही गोष्टी तुला आवडत नाही ज्या माझ्याकडनं होतात ज्या मी करतो त्यातून मला तू बाहेर काढ तर निश्चित अर्थाने देव हा आपल्याला त्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण नेहमी 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 आणि नेहमी देवाची मदत स्वीकारणं गरजेचं आहे पवित्र जीवन जगण्याकरता. देवबाप या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव.